जनतेने तुम्हाला उंचीवर नेले तीच जनता खाली आणेल। शिर्डीत काँग्रेसच्या प्रचार नारळाचा शुभारंभ। तुम्ही आम्हाला कमी उंचीचे लोक आहेत असे म्हणता, परंतु त्याच लोकांनी तुम्हाला उंचीवर नेलंय। तुमची उंची आमच्यामुळे वाढली आहे हे ध्यानात ठेवा। जनतेने तुम्हाला उंचीवर नेऊन ठेवले आहे, ती जनता तुम्हाला खाली आणेल असा घणाघात करत शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज प्रचार नारळाचा शुभारंभ खंडोबा मंदिरात करण्यात आला। यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष तथा उमेदवार सचिन उर्फ संभाजी चौगुले, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे, ॲडव्होकेट अविनाश शेजवळ, रिपब्लिकन पक्षाचे नेते कैलास शेजवळ, भीमशक्तीचे नेते सिमोन जगताप, एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल भडांगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी विरोधकांवर तोफ डागत म्हणाले की आम्हाला ज्या ठिकाणी शक्य होते तेथे आम्ही उमेदवारी अर्ज भरले आहेत। जनतेचे पाठबळ आमच्या मागे आहे, हा आम्हाला विश्वास आहे। काँग्रेसचा विचार सर्वांना समोर घेणारा पक्ष आहे। आमच्याविषयी तुम्ही जे काही बोलताय जरूर बोला, परंतु जनतेने तुम्हाला ज्या उंचीवर नेऊन ठेवले आहे तीच जनता तुम्हाला खाली आणल्याशिवाय राहणार नाही असे चौगुले म्हणालेत। तर काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांनी शिर्डी शहरातील राजकारणाविषयी बोलताना म्हणाले की पूर्वीचे लोक गावचे राजकारण गावातच व्हायचं, आता राजकारणी लोकांनी गावचे गाव पण ठेवले नाही। आम्ही शिर्डीचा विकास केला, खूप कामे केले म्हणणे चुकीचे आहे। सर्व निवडणुका आमच्या ताब्यात आल्या पाहिजे असे वातावरण सुरू आहे। गावातील निर्णय घेण्यासाठी लोणीलाच यावे लागते, हे दुर्दैव आहे। अशी जर परिस्थिती असेल तर गावचं गाव पण टिकणार नाही, त्यामुळे गावचे निर्णय गावातीलच लोकांनी घ्यायला हवेत अशा शब्दात विरोधकांवर टीका करत सौ घोगरे यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन केले। त्यानंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ माधुरीताई अविनाश शेजवळ या म्हणाल्या की मला राजकीय वारसा मिळाला आहे। माझे वडील मनमाड नगर परिषदेत सलग 5 पंचवार्षिक स्टँडिंग नगरसेवक होते व मनमाड शहराचे नगराध्यक्षपद ही त्यांनी भूषवले, त्यामुळे लहानपणापासूनच राजकारणाचे धडे मला मिळत गेले। त्याचा नक्कीच मला फायदा होणार आहे। मला नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाल्यास खऱ्या अर्थाने शिर्डी शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त करत आमच्या पॅनलला निवडून द्यावे असे आवाहन सौ शेजवळ यांनी केले। पण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहात, नेमकी आपली राजकीय पार्श्वभूमी काय आहे? वडील नगरसेवक आहे। 30 वर्षांपासून आम्ही राजकारणामध्ये आहे माहेरी। इथे शिर्डीमध्ये यावेळेस मी नगराध्यक्षपदासाठी उभी आहे। तर शिर्डीकरांना एवढीच विनंती करेल की काँग्रेस पक्षाला साथ द्या। तुम्हाला लहानपणी म्हटलं होतं हे कमी उंचीचे लोक आहेत, आम्ही त्यांच्याविषयी काय बोलायचं? मला त्यांना फक्त इतकं सांगायचं आहे, तुमची उंची जी काय वाढलेली आहे ना ते आमच्यामुळे वाढलेली आहे, हे विसरू नका तुम्ही। त्याच्यामुळे तुम्ही लोकांच्या उंच्या मोजण्यापेक्षा या जनतेने तुम्हाला जितकं उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे त्याच्यापेक्षा झटपट ही जनता तुम्हाला खाली आणण्याचं काम करीन, हे आपण विसरलं नाही पाहिजे। आम्हाला काय कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर खरं म्हणजे जायचं आहे। तुम्ही आमच्या उंचीविषयी बोला, तुम्ही आमच्या कर्तृत्वाविषयी बोला, तुम्ही आमच्या विषयी तुम्ही जे काही बोलतायत ना ते तुम्ही जरूर बोला, परंतु आम्ही विकासाचा मुद्दा सोडून काहीही बोलणार नाही। आम्ही तुम्हाला सातत्याने हे विचारत राहणार आहोत। आम्ही तुम्हाला हे विचारतो, या गावामध्ये विकासाचा रथ कुणी रोखला? तुम्ही म्हणतात हे लायकीचे लोक नाही। आम्ही विचारतो, या गावात साई भक्तांची गर्दी कमी झालेली आहे। आम्ही आज एक पत्रक लोकांच्या मध्ये वाटत आहोत। या पत्रकाच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। शिर्डी शहरात काय वाढलं, काय वाढायला पाहिजे होतं आणि काय वाढलं? तर शिर्डी शहरात बेरोजगारी वाढली, गुन्हेगारी वाढली, हातावर पोट भरणाऱ्यांना त्रास देणारी यंत्रणा वाढली, असुरक्षितता वाढली, भेदभाव वाढला, खून, अन्याय, अत्याचार, मारामाऱ्या वाढल्या। या शहरातलं काय उद्ध्वस्त झालं असं आम्ही विचारत आहोत। तर या शहरातला रोजगार उद्ध्वस्त झालेला आहे, इथली बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे, इथली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, आरोग्याची व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, शिक्षणाची व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, साई भक्तांची गर्दी या ठिकाणी कमी झालेली आहे, शिर्डीचं वैभव या ठिकाणी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना तुम्ही आम्हाला म्हणता तुमची उंची काय? अरे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही आमची उंची तपासता? आम्ही विचारतो तुम्हाला, तुम्ही जे आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनांची पूर्तता तुम्ही केव्हा करणार आहे? काय आश्वासनं दिली होती तुम्ही? याबा आम्ही इथे जाहीरपणे विचारत आहोत।
हे पत्रक आम्ही आज संपूर्ण गावामध्ये संपूर्ण शहरामध्ये वाटणार आहोत. तुम्ही आश्वासनं दिली होती या शहरामध्ये थीम पार्क करणार आहोत, केलंय का तुम्ही आश्वासन दिलं होतं इथं लेझर शो करणार आहे. तुम्ही आश्वासन दिलं होतं, तुम्ही कितीतरी वेळा रस्त्यावर नारळ फोडले नगर मनमाड रस्त्यासाठी. शेवटी तुम्हालाच हात टेकवण्याची वेळ आली आणि आता तुमच्यातलेच लोक कुजबुजू राहिले की नगर मनमाड रस्ता होत नाही, नेमकं काय प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम आहे तुम्ही ज्यांच्यासाठी करता, ज्यांच्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाचा रात्र केली आहे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. तो नगर मनमाड रस्ता होत नाही. अपूर्ण राहिलेले रिंग रोड जे आहेत ते रिंग रोड तुम्ही पूर्ण कधी करणार आहेत आणि शहराचा जो ट्रॅफिकचा विषय आहे तो तुम्ही संपवणार कधी आहे. त्याचबरोबर इथं आंतरराष्ट्रीय मैदान तुम्ही करणार अशी घोषणा केलेली होती, ते कधी करणार आहे. अस्तित्वातील ज्या अंगणवाड्या आहेत त्याच्या इमारती बांधून ठेवल्या, मात्र त्या अंगणवाडीत पोरच येत नाही, त्या अंगणवाडी शिक्षकच नाही, तिथं अंगणवाडी सेविकाच नाही. मग त्या अंगणवाड्या तुम्ही बांधल्या कशासाठी? फक्त लोकांना भुलभुलाया करण्यासाठी? हे आम्ही प्रश्न विचारतोय तुम्हाला. या शहरामध्ये शहराच्या चारही भागामध्ये स्मशानभूमी त्या ठिकाणी तुम्हाला हे करायच्या होत्या. तुम्ही त्या स्मशानभूमी जाहीर झालेल्या असताना, आरक्षित झाल्या असताना त्या स्मशानभूमी तुम्ही केलेल्या नाही. भक्तांसाठी सार्वजनिक शौचालय नाही साधं. अरे तुम्ही विकासाच्या गप्पा मारता, विकास कुठे आहे हा प्रश्न आमचा तुम्हाला आहे. तुम्ही आमच्या या प्रश्नांची उत्तरं देणं अभिप्रेत आहे. तुम्ही आमच्या उंच्या मोजायचं काम नाही. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, तुम्हाला जरूर आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. जर आम्ही काही चुकीचं केलं तर आम्हाला तुम्ही विचारा. आम्ही तुमच्या मर्मावर बोट ठेवतो, तुम्ही काय केलं नाही ते विचारतो. मग तुम्ही त्याची उत्तरं देण्याच्या ऐवजी तुम्ही आमच्यावर आरोप करता. आजच्या या आमच्या प्रचार सभेचा हा जो आम्ही आज नारळ या ठिकाणी फोडलेला आहे त्या निमित्ताने आज एवढंच आहे. अजून बोलण्यासारखं खूप आहे. मी आता पुढे बोलत राहू, आवाज उठवत राहू. आम्ही फक्त एक सांगतो, माझी मतदारांना जाहीरपणे नम्र विनंती आहे, आम्ही लढणारे लोक आहोत, आम्ही रडणारी नाही. तुम्ही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, आम्ही अडणार नाही. जिथं जिथं हे लोक चुकीचं काम करतील तिथं आम्ही लढणार आहोत. त्याच्यासाठी माझी मतदारांना जाहीरपणे विनंती आहे, नम्र विनंती आहे. आम्ही आमच्या काँग्रेसच्या वतीने जे उमेदवार दिले आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तुमचा आवाज हा नगर परिषदेमध्ये पोहोचवा, जेणेकरून हे लोक जे चुकीचं काम करत आहे त्यांना ब्रेक लावण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू, अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो.